हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या शनिवार 30 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय. कृष्णाला जयकांतच्या नावाची नाही तर चक्क दुष्यंतच्या नावाची हळद लागली आणि आढळरावांनी दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न व्हावं यासाठी जयकांतला किडनॅप करायचं ठरवलंय. म्हणजे जयकांत हा लग्नाच्या मंडपात पोहोचणारच नाही आणि कृष्णाचं लग्न दुष्यंत बरोबर होईल. कृष्णाची हळद तर रुसणार परंतु कुंकू हसणार आणि दुष्यंतच्या नावाचं कुंकू कृष्णाच्या माथी लागणार. मग हा ट्विस्ट नेमका येणार तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दुष्यंत खूप दुःखी असतो. त्याने आता जे काही पाहिलेलं असतं त्यावर त्याचा विश्वासच बसत नाही. त्याच्या डोळ्यात पाणी असतं. त्याच्या हृदयाचे हजारो तुकडे झालेले असतात. गौतमी आणि आपल्या बॉसला अशा अवस्थेत पाहून तो खूप दुःखी असतो. तो आपल्या गाडीकडे जात असतो तेव्हा मागे बॅकग्राऊंडमध्ये एक खूपच दुःखद गाणं सॅड सॉन्ग लागलेलं असतं आणि दुष्यंतच्या चेहऱ्यावर सुद्धा दुःख, त्याला होत असलेला त्रास हा स्पष्ट दिसत असतो. दुष्यंतला गौतमी बरोबर घालवलेले सगळे क्षण आठवतात की गौतमीने आपल्याला प्रपोज केलं होतं. आपण दोघे एकमेकांबरोबर किती आनंदी होतो. गौतमी ही किती खोटारडी आहे. तिने आपल्याला कसं फसवलं. तिचा खरा चेहरा आज आपल्यासमोर आला हे सगळं आठवून दुष्यंत खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. त्याच्या डोळ्यात पाणी असतं. तर दुसरीकडे सावित्री म्हणजेच कृष्णाच्या घरी कृष्ण आणि जयकांतच्या हळदीची सगळी तयारी सुरू असते. गावकरी तेथे जमतात. बायका यायला सुरुवात होते. एक माणूस पाटा आणि वरवंटा धुवून आणून ठेवतो. तेव्हा सावित्री त्याला विचारते, चांगला धुतलाय ना? आपल्याला नवरीला हळद लावायची आहे, तिला पिवळी करायची आहे, लाल लाल नाही. तेल तिखट तर राहिलं नाहीये ना? हा माणूस नाही म्हणतो. तेव्हा गावातल्या बायका तेथे जमलेल्या असतात. भक्ती तेथे येते. सावित्री भक्तीला म्हणते, सगळ्या बायकांसाठी चहा टाक. भक्ती चहा बनवायला जाते तर या बायका सावित्रीला विचारतात, सावित्रे, लग्न खूपच लवकर जमलं ना? फक्त 2 दिवसांचा वेळ उरलाय. तुला या लग्नाचं चांगलंच टेन्शन आलं असेल. तर सावित्री म्हणते, मला कसलं टेन्शन आलंय? ते सुद्धा त्या कृष्णेच्या लग्नाचं. मला काहीच टेन्शन नाही आलंय. तर इकडे आढळराव त्यांच्या खोलीत बसलेले असतात. तेवढ्यात जयकांत तेथे येतो आणि म्हणतो, काकासाहेब आत येऊ का? तेव्हा आढळराव त्याला आतमध्ये बोलवतात आणि म्हणतात, मी बोलवलं आणि तुम्ही लगेच आला जयकांत शेठ. तर जयकांत म्हणतो, काकासाहेब, तुम्हाला घरात जरी मान नसला ना तरी माझ्या दिलात खूप मान आहे. हे ऐकून आढळराव जयकांतकडे रागारागाने पाहू लागतात. जयकांत घाबरून विचारतो, काकासाहेब, मी काही चुकीचं बोललो का? तर आढळराव म्हणतात, जयकांत शेठ, तुम्ही कसं काय चुकीचं बोलणार? तुम्ही बाळाबाईच्या तालमीत मोठे झालात त्यामुळे तुम्ही कधीच काही चुकीचं बोलू शकत नाही. जयकांत विचारतो, मला इथे कशाला बोलवलंय? तर आढळराव म्हणतात, चला आपण बुद्धिबळ खेळूया. तर जयकांत म्हणतो, काकासाहेब, मला हे बुद्धिबळ वगैरे जमत नाही. त्यापेक्षा तुम्ही मला बाहेरची कोणतीही कामं सांगा, ती मला जमतात. तर आढळराव म्हणतात, बुद्धिबळ जमायला पाहिजे, कारण आता तुमचे 2चे 4 हात होणारे, तुमचं लग्न होणारे आणि लग्नाचे डावपेच तुम्हाला आलेच पाहिजे. तर जयकांत म्हणतो, कसलं लग्न काकासाहेब? 2 दिवसाची ती माझी बायको आणि तुम्ही काकीसाहेब काय बोलल्या ते ऐकलं नाही का? जशी कृष्णा या घरातील तशीच त्याच पावलांनी मागे सुद्धा जाईल. हे ऐकून आढळराव खूप चिडतात आणि म्हणतात, तुम्ही लग्न करणार आहात तिच्याशी. लग्न म्हणजे काय तुम्हाला खेळ खंडोबा वाटला का? तर जयकांत म्हणतो, कसलं काय लग्न? आणि मी काही लग्नात गुंतून राहणार नाही. आढळराव म्हणतात, खरंय, ती कृष्णा इतकी साधी भोळी आणि तुम्ही अतिप्रचंड वेगाने या झाडावरून त्या झाडावर उडणारे पाखरू, तुम्हाला एका फांदीवर मजा तरी कशी येईल? हे ऐकून जयकांत चांगलाच खुश होतो. तर दुसरीकडे दुष्यंत मात्र खूप दुःखी असतो. तो त्याच्या कारमध्ये येऊन बसतो. तेव्हा त्याला आठवतं की बाळजाबाईला जेव्हा आपण गौतमीबद्दल सांगितलं होतं तेव्हा म्हणालो होतो की माझं गौतमीवर खूप प्रेम आहे, आम्ही दोघे परफेक्ट कपल आहोत आणि गौतमीशिवाय मी माझं आयुष्य, माझं भविष्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. तेव्हा बाळजाबाई सुद्धा म्हणाली होती की तू ज्या मुलीला निवडलंय ती नक्कीच चांगल्या घरातील चांगली मुलगी असेल, तिला येथे घेऊन ये, मी तिची खना नारळाने ओटी भरेल. हे सगळं आठवून दुष्यंत खूप दुःखी होतो आणि गावाकडे यायला निघतो. तर दुसरीकडे जयकांत हा आढळरावांना म्हणतो, मला फक्त 2-4 दिवस त्या कृष्णाबरोबर मजा मारायची आहे आणि त्यानंतर तिला सोडून द्यायचंय. एकदा का काकीसाहेब इलेक्शन जिंकल्या मग कृष्णा या घराच्या बाहेर जाईल, तिचं काम संपेल. आढळराव चिडून म्हणतात, ती कृष्णा खूप चांगली मुलगी आहे,
तिच्या आयुष्याचं वाटोळ करू नको. तर जयकांत म्हणतो, काकासाहेब तुम्ही जास्तच टेन्शन घेताय. टेन्शन घ्यायची काय गरज आहे? आणि तिची माझी काही बरोबरी का? मी कोठे ती कोठे? तिच्या आयुष्याची तशीच माती आहे आणि अजून माती झाली तर काय फरक पडतो? पण त्या मातीचा थंडावा जर मला मिळाला तर माझा फायदाच होईल ना. हे सगळं ऐकून आढळराव खूप चिडतात. तर दुसरीकडे दुष्यंत हा गावाकडे यायला निघालेला असतो, परंतु गाडी चालवताना सुद्धा तो गौतमीचाच विचार करत असतो. गौतमीने आपल्याला प्रपोज केलं, आपला बर्थडे साजरा केला, त्यानंतर आपण प्रेमाचे क्षण एकमेकांसमोर घालवले. गौतमीची मैत्रीण आपल्याला काय म्हणाली होती, त्यानंतर आपण गौतमीला आणि आपल्या बॉसला बिछाण्यावर एकत्र पाहिलं, नको त्या अवस्थेत पाहिलं. हे सगळं त्याला आठवतं आणि तो खूप दुःखी असतो. त्याचं रस्त्यावर गाडी चालवण्याकडे लक्षच नसतं. तर दुसरीकडे आढळराव हे पुन्हा एकदा जयकांतला समजावून सांगतात, कृष्णाच्या आयुष्याचं नुकसान करू नको. पण जयकांत यासाठी तयार होत नाही आणि तेथून निघून जातो. त्यामुळे आढळराव खूप चिडतात. तर इकडे कृष्णा ही खंडोबाच्या मंदिरामध्ये पोहोचते आणि जोरजोरात मंदिरातील घंटा वाजू लागते. तिला आठवतं की बंब्याने सांगितलं होतं की तुझं जयकांत बरोबर लग्न जमलंय. त्यानंतर सावित्रीने हे लग्न करण्यासाठी आपला दबाव टाकला, हे सगळं तिला आठवतं आणि ती जोरजोरात मंदिरातील घंटा वाजू लागते. तर दुष्यंत हा सुद्धा घराकडे येत असतो. इकडे आढळराव हे खूप चिडलेले असतात आणि म्हणतात, जयकांत तू स्वतःला खूप शहाणा समजतोय, पण माझ्या ह्या बुद्धिबळाच्या खेळातला तू सगळ्यात मूर्ख प्यादा आहेस. मी तुझं आणि कृष्णाचं लग्न कधीच होऊ देणार नाही. कृष्णाशी लग्न करायला तुला मंडपात पोहोचावं लागेल ना, पण तू मंडपात कधीच पोहोचणार नाही. तुझं आणि कृष्णाचं लग्न होणार नाही. लग्न होईल माझ्या दुष्यंतचं आणि कृष्णाचं. कृष्णा माझी सून म्हणून या घरात येईल आणि एकदा का ती या घरात आली मग ती बाळजाबाईचा माज उतरवणार. बाळजाबाईच्या आयुष्यात ती एक वादळ म्हणून येणार आणि बाळजाबाईला सुतासारखी सरळ करेल आणि हे असंच होणार. मी त्या कृष्णाला या घरात माझी सून बनून आणणारच, असा निश्चय आढळराव करतात. तर इकडे कृष्णा ही जोरजोरात मंदिरातील घंटा वाजवतच असते. तर दुष्यंत हा आपल्या गाडीने गावाकडे येत असतो. त्याच वेळेस त्याच्यासमोर एक मोठा ट्रक येतो. दुष्यंतचं या ट्रककडे लक्ष नसतं. ट्रकवाला जोरात हॉर्न वाजवतो तेव्हा कुठे दुष्यंत हा भानावर येतो आणि कशीबशी आपली गाडी बाजूला करतो. त्यामुळे त्याचा आणि या गाडीचा ऍक्सिडेंट होत नाही. तेव्हा कुठे दुष्यंत हा भानावर येतो. आपण खूप मोठ्या संकटातून वाचलोय, नाहीतर आज आपला जीव गेला असता हे त्याच्या लक्षात येतं. त्यामुळे तो स्वतःला सावरतो आणि गाडी गावाकडे येऊ लागते आणि तो रस्त्यावर नीट लक्ष देतो. तर इकडे कृष्णा ही खूप टेन्शनमध्ये असते. ती मंदिरातील घंटा वाजवतच असते. दुष्यंत सुद्धा याच खंडोबाच्या मंदिरात पोहोचतो आणि मंदिराकडे येऊ लागतो. कृष्णा ही देवाला म्हणते, तू कोणत्या जन्माचा बदला घेतोय माझ्याबरोबर? मी असं कोणतं पाप केलंय की मला या जन्मात त्याची शिक्षा मिळते? मी आजपर्यंत काहीही मागितलं नाहीये देवा. मी कधीच कोणती मोठी अपेक्षा नाही ठेवली, पण तू माझं लग्न त्या जयकांत बरोबर ठरवलं. जयकांत बरोबर लग्न होणं म्हणजे आयुष्याची माती होणं आणि मला असं वाटतंय की मी जिवंत आहे, परंतु माझ्यामध्ये आता काहीही राहिलेलं नाहीये. मेल्याहून मेल्यासारखं झालंय मला हे लग्न नाही करायचंय, अशी देवाला ती आर्त साथ घालते. तर दुष्यंत हा सुद्धा देवाच्या मंदिरात पोहोचतो आणि देवाला जाब विचारतो, देवा काय चुकलं माझं? मी त्या मुलीवर प्रेमच केलं ना. प्रेम करणं हा कोणता गुन्हा आहे का? मग तिने असं माझ्याबरोबर का केलं? ती अशी का वागली? मला आज हे सगळं तू का दाखवलं? दुष्यंत हा सुद्धा देवाला प्रश्न विचारतो की मला याचं उत्तर मिळालंच पाहिजे. माझी अशी काय चूक होती की माझ्याबरोबर हे घडलं? तर कृष्णा सुद्धा देवाला हात जाब विचारते की मी असं कोणतं पाप केलंय ज्यामुळे मला ही शिक्षा तू देतोय? दोघे सुद्धा खूप दुःखी असतात आणि देवाला आपला प्रश्न विचारतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही देवाला विचारतील की आता आम्ही वाट नाही पाहू शकत, आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. हे दोघे एकमेकांसमोर येणार आणि त्याच वेळेस खंडोबाच्या मंदिरात जी हळद असेल ती या दोघांना उडेल. म्हणजे जयकांतच्या नावाची हळद लागण्याआधी कृष्णा आणि दुष्यंत या दोघांना एकमेकाची देवाची हळद लागणार आणि त्यानंतर दोघे मिळून या मंदिरामध्ये दिवा सुद्धा लावतील, एकमेकांच्या जवळ येतील. मग कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होणार हे तर ठरलंय, पण ते अनेक ट्विस्ट नंतर होईल एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी खूप एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो,